वेलकम स्टुडंट्स, यू आर वेलकम टू इंग्लिश ग्रामर. तर कालच्या भागामध्ये आपण इंग्लिश टेन्स टॉपिक नंबर 2 सुरू केला होता. त्यामध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स ज्याचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V1 इंटू ब्रॅकेट यस और यस प्लस V1 म्हणजे कोणत्याही कर्त्याच्या पुढे क्रियापदाचं मूळ रूप ठेवतात. बघा, कोणत्याही कर्त्याच्या पुढे मूळ रूप ठेवतात हे पाहिलं होतं. त्याचा नकार करताना सब्जेक्ट प्लस डू नॉट काय होतं, सब्जेक्ट प्लस डू नॉट प्लस V1 होतं. तर त्याचा क्वेश्चन म्हणजे इंट्रॉगेटिव्ह क्वेश्चन, ज्याला आपण व्हर्बल क्वेश्चन म्हणूया. आपण इंट्रॉगेटिव्ह आणि क्वेश्चन दोन्हीचा अर्थ एकच आहे. आपण असं म्हणू शकणार नाही की इंट्रॉगेटिव्ह क्वेश्चन. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे क्वेश्चन, पण व्हर्बल क्वेश्चन आणि WH क्वेश्चन असे इंट्रॉगेटिव्हचे 2 भाग पडतात. त्यामध्ये आपण व्हर्बल क्वेश्चन कसा बनवायचा असतो, तर वाक्याच्या सुरुवातीला आपण डू डस ठेवलं होतं, बरोबर. त्यापुढे आपण सब्जेक्ट घेतला होता आणि सब्जेक्टच्या पुढे V1 घेतले होते आणि क्वेश्चन मागतील तर शेवटी. तर आज आपण सिंपल पास्ट टेन्स कसा फॉर्म होतो त्याचा फॉर्म्युला बघूया. प्रथम अगोदर आपण कोणताही सब्जेक्ट घ्या, त्यापुढे V2 म्हणजे पास्ट वर्ब, पास्ट टेन्स म्हणजे दुसरूप वापरायचं आहे. आणि तुम्हाला जर ॲडिशनल पार्ट जर वापरायचं असेल तर पुढे वापरू शकता तुम्ही. हा स्टेटमेंटचा फॉर्म्युला झाला. स्टेटमेंट म्हणजे विधान, पॉझिटिव्ह. स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे, पॉझिटिव्ह स्टेटमेंट. आता V2 म्हणजे काय आधी शिकूया आपण. व्हॉट इज V2. तर तत्पूर्वी तुम्हाला माहिती पाहिजे V1, V2, V3 आणि VING अशी काही क्रियापदांची रूपे. क्रियापदांची रूपे कोणती आहेत? V1, V2, V3 आणि VING. जसं की आपण बघूया, काही उदाहरणं बघूया. इथं एक 4-5 एक उदाहरणं बघूया आपण, ज्याद्वारे तुम्हाला समजून जाईल की व्हॉट इज V2. व्हॉट इज V2 म्हणजे काय ते कळेल तुम्हाला. तर बघा, पहिल्या उदाहरणामध्ये आपण बघूया गो. जसं तुम्हाला माहिती आहे, गोचा पास्ट टेन्स वेंट आहे आणि त्याचा V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल गॉन आहे, GONE. तर ING नेहमीच V1 ला लागतो. गोईंग म्हणजेच काय झालं, V2 म्हणजे दुसरं रूप, गो, वेंट, गॉन, गोईंग. तसं आपण बघूया, कम चा पास्ट टेन्स केम आणि थर्ड फॉर्म केम नाही आहे. थर्ड फॉर्म पुन्हा एकदा कम होतो. बघा, कम, केम, कम आणि कमिंग. बघा, स्टडी चा पास्ट टेन्स स्टडीड, वायचा आय होईल आणि त्याला ED लागेल प्रत्यय, IED. वाय काढून टाकला, त्या जागी IED लावला, स्टडीड. थर्ड फॉर्ममध्ये रूल काय जनरली बघा, ज्याच्या सेकंड फॉर्ममध्ये एंडला D प्रत्यय येतो, D, त्याच्या थर्ड फॉर्मला पण तोच येतो. हा रूल आहे आणि हे 90% अधिक क्रियापदांना लागू पडतो नियम. काय नियम आहे? ज्याच्या V2 मध्ये D किंवा T असतो त्याच्या थर्ड फॉर्ममध्ये पण V किंवा D किंवा Tच असतो. तर स्टडीचा परत एकदा थर्ड फॉर्म स्टडीड होईल. मला पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून द्यायला आवडेल की बरीचशी क्रियापद आहेत. सगळी क्रियापदांची रूपं पाठ करत बसणं गरजेचं आहे, पण बराचसा सोपा नियम असतो. तो म्हणजे ज्याच्या दुसऱ्या रूपामध्ये शेवटी D किंवा T आलं तर अपवाद सोडा. हे 90% अधिक प्रमाण आहे. 90% अधिक क्रियापदाच्या शेवटी जर D आलं किंवा T आलं तर थर्ड फॉर्ममध्ये तेच असतं, D किंवा Tच येतो. स्टडी, बघा इथं ING लावायचा नसता. बाय द सेम वे बेंड वाकणे किंवा वाकवणे
झुकणे, हिंदीत त्याला म्हणतो आपण. बेंडचा पास्ट टेन्स आहे बेंट, आत्ताचा रूल झालेला. बेंट थर्ड फॉर्म. आणि बेंडिंग, बेंडिंग. आणि लास्ट स्टेपला सेंड, पाठवणे. सेंड, डी आला त्यामुळे टी करावं लागेल इथं. सेंट थर्ड फॉर्म सुद्धा सेंट आहे. आणि सेंडिंग, सेंडिंग. तर पण अनुक्रमे अर्थ बघूया. गो जातो, वेंट गेला, गॉन गेलेला आहे, गेलेला होता, गेलेला असेल, असे 3 परफेक्ट टेन्स होतील. आणि गोईंग जात, जसं इज गोईंग जात आहे, वॉज गोईंग जात होता, विल बी गोईंग जात असेल. बाय द सेम वे कम येतो, आला, आलेला, येत. कसं म्हणायचं लक्षात आलं असेल. स्टडी अभ्यास करतो, अभ्यास केलेला, अभ्यास केला, अभ्यास केलेला आणि अभ्यास करत. बाय द सेम वे बेंड वाकतो किंवा वाकवतो, वाकले, वाकवले आणि वाकवलेले किंवा वाकलेले. आणि बेंडिंग वाकत, वाकवत. बाय द सेम वे सेंड पाठवतो, सेंड पाठवले, सेंड पाठवलेले आणि सेंडिंग पाठवत. माझ्या मते आपणाला जो भाग फोकस करायचा आहे यामध्ये तो म्हणजे V2. काय करायचं आहे? V2. गो, वेंट, कम, केम, स्टडी, स्टडीड, बेंट, बेंट आणि सेंट, सेंट. आता काही उदाहरणं बघूया आपण याची. आपण पॉझिटिव्ह टेन्स बघतोय आपण, ज्याला होकारार्थी विधानात्मक वाक्य म्हणतोय. त्याचा फॉर्म्युला मी फळ्यावर लिहिला आहे. काय फॉर्म्युला आहे? कोणत्याही, बघा, कोणत्याही कर्त्यानंतर, कोणत्याही कर्त्यानंतर V2 म्हणजे क्रियापद दुसरूप येतं आणि त्यापुढं आवश्यक भाग, जसं यस्टरडे वगैरे. पास्ट टेन्समध्ये जे वापरली जाणारी ॲडव्हर्ब्स असतात ती वापरता येतील. बघूया आपण. ही सॉ, ही सॉ अस, त्याने आम्हाला पाहिले. दुसरं वाक्य वी आस्क्ड, वी आस्क्ड हिम टू हेल्प अस, वी आस्क्ड हिम टू हेल्प अस. कोणत्याही सब्जेक्ट नंतर क्रियापदाचं दुसरूप, सीचा सॉ, आजचा आस्क्ड. जसं की विजय, विजय ड्रॉचा पास्ट टेन्स आहे ड्रीव. विजय ड्रीव अ ब्युटिफुल पिक्चर, ब्युटिफुल पिक्चर. काय अर्थ आहे? विजयने एक सुंदर चित्र काढले, विजयने एक सुंदर चित्र काढले, विजयने चित्र काढले, आम्ही विचारले, त्याने पाहिले. आणि द बर्ड्स बिल्ट, द बर्ड्स बिल्ट ब्यूटिफुल हाउसेस और ब्यूटिफुल नेस्ट, BEAUTI, ब्युटिफुल नेस्ट. पक्षांनी सुंदर घरटी बनवली. आता अनुक्रमे पहिल्या वाक्यामध्ये हा सब्जेक्ट आहे, हा V2 आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये वी हा सब्जेक्ट आहे, आस्क्ड हा V2 आहे, पास्ट टेन्स. विजय हा सब्जेक्ट आहे, ड्रॉचा पास्ट टेन्स ड्रीव हा V2 आहे. द बर्ड थर्ड वाक्यामध्ये काय? द बर्ड हा काय? बर्ड्स सब्जेक्ट आहे आणि बिल्ट हा V2 आहे. तर इथे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे, सिम्पल प्रेझेंट टेन्स प्रमाणे थर्ड पर्सन आला म्हणून त्याला येस प्रत्यय वगैरे लागत नाही. सर्व सब्जेक्टसाठी सिंग्युलर येऊ देत, प्लुरल येऊ देत, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, तिन्ही पर्सनमध्ये कोणत्याही
सब्जेक्टच्या पुढे V2च येते, क्रियापदाचे दुसरं रूप येते. ही काही उदाहरणं आपण कसली पाहिली? पॉझिटिव्ह स्टेटमेंटची पाहिली. आता या वाक्यांचा नकार कसा करायचा हा भाग बघूया आपण. जसं की आपण काल पाहिलं होतं, सिंपल पास्ट टेन्सचा नकार करताना सिंपल प्रेझेंट टेन्सचा नकार करताना सब्जेक्ट प्लस डू नॉट, डज नॉट प्लस V1 वापरलं होतं. पण आज मात्र निगेटिव्ह बनवताना काय करावं लागेल? निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स बनवताना सब्जेक्ट प्लस डिड नॉट, बघा सब्जेक्ट प्लस डिड नॉट प्लस V1 प्लस डॉट डॉट हे सूत्र वापरावं लागेल. कोणत्याही कर्त्याच्या पुढे डिड नॉट वापरा, त्यापुढे V1 वापरा. याचा अर्थ टिंबटिंब केले नाही, टिंबटिंब केले नाही. जसं की तो गेला नाही, ही डिड नॉट वेंट नाही, ही डिड नॉट गो. ते आले नाहीत, दे डिड नॉट कम. आम्ही खेळलो नाही, वी डिड नॉट प्ले. त्याने आपल्याला पाहिले नाही, ही डिड नॉट सी अस. मी माझा होमवर्क पूर्ण केला नाही, आय डिड नॉट कम्प्लीट माय होमवर्क. शिक्षकाने शिकवले नाही, द टीचर डिड नॉट टीच, वगैरे वगैरे. ही काही उदाहरणं झाली. म्हणजेच तुम्हाला काय थोडक्यात, आय डिड नॉट प्ले येस्टरडे, आय डिड नॉट प्ले येस्टरडे, काल मी खेळलो नाही. बघा नकार. काय वाक्य झालं? आय डिड नॉट, आय डिड नॉट प्ले, नॉट प्लेड. पास्ट टेन्स आहे म्हणून डिड घेतला, नकार आहे त्यामुळे डिड नॉट वापरला आणि प्ले पहिलं रूप. आय डिड नॉट प्ले येस्टरडे, मी काल खेळलो नाही. ही डिड नॉट, ही डिड नॉट हेल्प अस, त्याने आपली मदत केली नाही. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, जर डीड आलं तर इथं V1 येणार आहे. V1 आहे, V1 आहे, V1. बाय द सेम वे द चिल्ड्रन, चाइल्डचं अनेक वचन चिल्ड्रन, माहीत आहे तुम्हाला. चाइल्ड, CHILD, चाइल्ड या शब्दाला आर्यन लागला. चाइल्ड मूळचा शब्द, त्याचं अनेक वचन चिल्ड्रन. द चिल्ड्रन डिड नॉट प्ले. मुले खेळली नाहीत, नॉट नव्हती, खेळली नाहीत. नव्हती म्हटलं तर काय होईल? परफेक्ट पास्ट होईल. बाय द सेम वे फादर, FATHR, फादर डिड नॉट ड्राईव्ह, फादर डिड नॉट ड्राईव्ह, बाबांनी गाडी चालवली नाही. हे काय पाहिलं आपण? सिंपल पास्ट टेन्सचा निगेटिव्ह पाहिला. काय सूत्र होतं? येस प्लस डिड नॉट प्लस V1. आता यानंतर आपण बघणार आहोत सिंपल पास्ट टेन्सचा व्हर्बल क्वेश्चन. काय बघणार आहे? सिंपल पास्ट टेन्सचा व्हर्बल क्वेश्चन. बघा व्हर्बल क्वेश्चन नंबर 3 बघणार आहे. व्हर्बल क्वेश्चन अर्थात तो कोणाचा आहे? सिंपल पास्ट टेन्स आहे. तर याचा फॉर्म्युला काय असेल हो? याचा फॉर्म्युला आहे वाक्याच्या सुरुवातीला डीड घ्या, वाक्याच्या सुरुवातीला डीड घ्या, त्यापुढे एनी सब्जेक्ट घ्या, पुढं V1 वापरा आणि न विसरता क्वेश्चन मार्क द्या. मी डॉट डॉट केलेला भाग आहे, रिकाम्या जागा ठेवलेल्या आहेत, त्या जागी तुम्हाला हवा तो वाक्य म्हणजे शब्दाचा वापर करू शकता. जसं की मी खेळलो का? डीड आय प्ले, डीड आय प्ले. तुम्ही बोलला का? डीड यू टॉक. तू आईची मदत केलीस का? डीड यू हेल्प मदर, डीड यू हेल्प मदर. तिने पत्र लिहिले का? डीड शी राईट अ लेटर. गॉट इट? डीड शी राईट अ लेटर.
आम्ही खाल्ले का, डिड वी इट वगैरे. काही उदाहरणं बघूया. डिड ही कम, डिड ही कम, नॉट डिड ही केम. डिड ही कम अर्ली, तो लवकर आला का, डिड ही कम अर्ली. आपला गोंधळ होतो, हॅज ही कम अर्ली म्हणजे तो लवकर आला आहे का, हा प्रेझेंट परफेक्ट आहे. पण डिड ही कम अर्ली म्हणजे तो लवकर आला का, आला आहे का नाही आहे, तो लवकर आला का. डिड ही कम अर्ली. बाय द सेम वे, डिड यू सिंग अ सॉन्ग, काय अर्थ, तुम्ही गीत गायले का, तुम्ही गीत गायले का, नॉट गायले होते का, गायले का. सेम. डिड लता कुक, अर्थ लताने स्वयंपाक केला का. बाय द सेम वे, डिड दे प्ले yesterday, डिड दे प्ले yesterday, काल ते खेळले का. माझ्या मते तुम्हाला व्हर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह, बघा हा पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आहे. आपण व्हर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह बघितला, पण यानंतर आपण बघणार आहोत व्हर्बल क्वेश्चन निगेटिव्ह. बघा ह्या सगळ्या बाबींचा अर्थ माहीत असणं, त्याचे फॉर्म्युले माहीत असणं गरजेचं आहे. आपण काय बघितलं, व्हर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह. आता व्हर्बल क्वेश्चन निगेटिव्ह बघतोय. निगेटिव्ह व्हर्बल क्वेश्चन. डिड यू प्ले, तुम्ही खेळला का, हा पॉझिटिव्ह व्हर्बल क्वेश्चन आहे. पण तुम्ही खेळला नाही का म्हणजे डिडंट यू प्ले किंवा डिड यू नॉट प्ले, असे दोन सूत्र किंवा दोन वाक्य होतील. तो आत आला का, डिड ही कम इन, तो आत आला का. पण तो आत आला नाही का, डिड ही नॉट कम इन किंवा डिडंट ही कम इन. त्याने खिडकी उघडली का, डिड ही ओपन द विंडो, पण त्याने खिडकी उघडली नाही का, डिडंट ही ओपन द विंडो किंवा डिड ही नॉट ओपन द विंडो. मी काय बोलतोय तुमच्या लक्षात येत असेल. सूत्र माहीत असणं गरजेचं आहे. आणि सरावाशिवाय कोणती गोष्ट सहजासहजी उपलब्ध होत नाही आहे. कोणत्याही गोष्टीसाठी आपल्याला अपार कष्ट घ्यावं लागेल. जो विद्यार्थी कष्ट घेईल, सराव करेल, त्याला खूप चांगल्या प्रकारे तो भाग आकलन होईल. जगाच्या पाठीवर असं काहीच नाही की जे अशक्य आहे. आता बघा, निगेटिव्ह करत असताना आपण बघितलं की दोन प्रकारे निगेटिव्ह करणार आहे आपण. एक तर शॉर्टकट वापरून, जसा डिड नॉटचा शॉर्टकट आहे डिडंट. बघा डिडंट हा शॉर्ट फॉर्म आहे डिड नॉटचा. डिडंट नंतर सब्जेक्ट घ्यायचं आहे प्लस V1 प्लस डॉट डॉट क्वेश्चन मार्क. एक तर असं करू शकता, नसेल तर दुसरा फॉर्म्युला आहे डिड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस V1 प्लस डॉट डॉट प्लस क्वेश्चन मार्क. या दोन्हीचाही अर्थ एक आहे, पण शक्यतो हे स्पोकन इंग्लिशमध्ये याचा वापर होतो आणि हा रिटन इंग्लिशमध्ये वापर होतो. गॉट इट. दिस इज यूज्ड इन स्पोकन इंग्लिश अँड दिस इज इन रिटन इंग्लिश. नाव लेट अस सी द एक्झाम्पल्स. आपण उदाहरण बघूया. ही, बघा वाक्य आहे डिडंट. डिडंट आय कॉल यू, कॉल यू. डिडंट आय कॉल यू, मी तुला बोलवलं नाही का, डिडंट आय कॉल यू. पण नकार करताना काय करावं लागेल तुम्हाला, बघा डिड यू, सॉरी डिडंट आयचं काय होईल, डिड आय सब्जेक्ट नॉट, डिड आय नॉट कॉल यू. दोघांचाही अर्थ एकच. डिडंट आय कॉल यू, मी तुला बोलवलं नाही का, आणि डिड आय नॉट कॉल यू, मी तुला बोलवलं नाही का. मग आता मी आणखीन एक उदाहरण देईन. त्या उदाहरणाचा
निगेटिव्ह क्वेश्चन दोन प्रकारे करा. बघा वाक्य काय बघा. बघा पूजा लॉस्ट इट. पूजा लॉस्ट इट फॉर एव्हर. पूजानं ते कायमचं घालवलं. आता मला सांगा पूजा लॉस्ट सिंपल पास्ट टेन्स आहे, याचा निगेटिव्ह काय होईल मग. आता निगेटिव्ह क्वेश्चन डिडंट. बोला डिडंटच्या पुढे काय वापरावं लागेल. पूजा. डिडंट पूजा. लॉसचा फर्स्ट फॉर्म काय आहे. लॉसचा फर्स्ट फॉर्म काय आहे. लूज. डिडंट पूजा लूज इट. LOSE लूज इट फॉर एव्हर. आणि दुसरा आहे डिड. काय बोलो. डिड पूजा लूज. डिड पूजा नॉट. डिड पूजाच्या पुढे काय घेतलं पाहिजे. डिड पूजा नॉट लूज इट फॉर एव्हर. मी काही उदाहरणं झाली. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही सिंपल पास्ट टेन्सचा होकार पॉझिटिव्ह स्टेटमेंट, नकार निगेटिव्ह स्टेटमेंट, वर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह आणि वर्बल क्वेश्चन निगेटिव्ह, हे आपण चारही पाहिले. आपण ही चारही आता बघूया एका वाक्यामध्ये. चारही बघूया आपण. बघा म्हणजे कोणतंही वाक्य असू देत, कोणताही टेन्स असू देत, त्या विद्यार्थ्याला या चार प्रकारच्या वाक्यांचं आकलन असणं फार गरजेचं आहे. बघा मनोज केम टू अस. मनोज केम टू अस. मनोज आपल्याकडे आला, आमच्याकडे आला. या वाक्याचा निगेटिव्ह काय झाला हो. निगेटिव्ह स्टेटमेंट बोला. मगाशी सूत्र माहिती असेल तुम्हाला. मनोज डिड नॉट वापरावं लागेल. मनोज डिड नॉट म्हणजेच डिडंट कम. केमचा प्रेझेंट टेन्स कम टू अस. मनोज आपल्याकडे आला नाही. मनोज डिडंट कम टू अस. मनोज आपल्याकडे आला नाही. प्रश्न काय होईल. क्वेश्चन डिड मनोज कम टू अस. डिड मनोज कम टू अस. मनोज आपल्याकडे आला का. आणि नकारार्थी कसं होईल हो. डिडंट मनोज कम टू अस. मनोज आपल्याकडे आला नाही का. परत एकदा मी अर्थ सांगतोय. मनोज केम टू अस. मनोज आपल्याकडे आला. मनोज डिडंट कम टू अस. मनोज आपल्याकडे आला नाही. डिड मनोज कम टू अस. मनोज आपल्याकडे आला का. आणि डिडंट मनोज कम टू अस. मनोज आपल्याकडे आला नाही का. अशा प्रकारे आपण काय पाहिलं. सिंपल पास्ट टेन्सचे चार प्रकारची वाक्य पाहिली. आता आपण बघणार आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स नंबर 3. बघा सिंपल फ्युचर टेन्स. विद्यार्थी मित्र सिंपल फ्युचर टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट प्रमाणे बाहेरची हेल्पिंग वर्ब वापरायची गरज नसते. फक्त 12 काळापैकी फक्त सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट ह्या दोघांसाठीच आपणाला डू, डज किंवा डीड या सहाय्यकारी क्रियापदांचा वापर करावा लागतो. अन्यथा इतर जे 9 काळ आहेत, 12 काळापैकी इतर जे 10 काळ आहेत त्या 10 काळामध्ये ऑलरेडीच हेल्पिंग वर्ब दिलेलं असतं. मग त्या दिलेल्या हेल्पिंग वर्बचाच वापर करावा लागतो. काय करायला. वाक्य होकारार्थी करण्यासाठी, नकारार्थी करण्यासाठी, प्रश्नार्थ करण्यासाठी. ह्या 3 गोष्टीसाठी कुणाची गरज आहे. वी नीड हेल्पिंग वर्ब. अँड विच आर द और व्हॉट आर द हेल्पिंग वर्ब्स.
So all to be forms, am, is, are, was, were. All to do forms, do, does, did. All to have forms, have, has, had. And remaining modal verbs. बघा, to be, to do, to have आणि modal verb. ह्या चौघात मिळून काय तयार होतं? ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब, ज्यांचा वापर आपण वाक्य होकारार्थी आणि नकारार्थी करण्यासाठी करतो. कोणकोणते आहेत मोडल वर्ब? शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, ought to, need, dare, used to. या रूपांना आपण हेल्पिंग वर्ब, मोडल वर्ब असं देखील म्हणतो. बघा, तर सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय असतं बघा. आपण एखादी क्रिया भविष्यकाळामध्ये करत असतो, जसं की तो येईल, ही विल कम. ते खेळतील, दे विल प्ले. ती गीत गाईल, शी विल सिंग अ सॉन्ग. मी आईची मदत करेन, आय विल हेल्प मदर. तुम्ही येथे खेळाल, यू विल प्ले हिअर. इंग्रजी शिक्षक आपणाला व्याकरण शिकवतील, द टीचर ऑफ इंग्लिश विल टीच अस ग्रामर. म्हणजे अशा काही वाक्यांचा वापर आपण या काळामध्ये करतो. म्हणजे फॉर्म्युला काय बघूया आपण? सिंपल फ्युचर टेन्सचा फॉर्म्युला आहे यस प्लस, कुठल्याही वाक्यामध्ये काय करणार आहे आपण? यस प्लस शाल विल वापरणार आहे, प्लस V1. हा पॉझिटिव्ह स्टेटमेंटचा वाक्प्रकार झाला, पॉझिटिव्ह स्टेटमेंट. याचं निगेटिव्ह स्टेटमेंट काय होईल आपण एकदाच बघूया आपण. सब्जेक्ट प्लस शॅल नॉट और विल नॉट प्लस V1 प्लस डॉट डॉट. हा निगेटिव्ह, पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्ह क्वेश्चन. काय होईल पॉझिटिव्ह क्वेश्चन? शाल किंवा विल वाक्याच्या सुरुवातीला घ्या, शाल और विल प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस डॉट डॉट प्लस क्वेश्चन मार्क. आता निगेटिव्ह क्वेश्चन काय होईल हो? निगेटिव्ह क्वेश्चन होईल, शॉर्टकट काय आहे? शांट. विलचा ओंट प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस डॉट डॉट प्लस क्वेश्चन मार्क. थोडा बारकाईने अभ्यास केला तर तुम्हाला कळेल की सिंपल फ्युचर टेन्समध्ये आपण V1च वापरतो, V2चा वापर करत नाही, V3चा नाही, VINGचा नाही. बघूया, या वाक्यांचा आपण अनुक्रमे इकडे वापर करणार आहे. एकच वाक्य आपण 4 प्रकारे चालवणार आहे आपण, 1, 2, 3 आणि 4. बघा, वाक्य आहे आय शॅल राईड. आय शॅल राईड. मी मोटरसायकल, टू व्हीलर किंवा कुठल्याही प्राण्यावर सवारी करणे यासाठी राईडचा वापर करतो. तर राईड हॉर्स, आय शॅल राईड हॉर्स असं जर म्हटलं तर काय होईल? मी घोड्यावरनं सवारी करीन. बघा, याचा निगेटिव्ह काय झाला? येस प्लस शॅल नॉट, विल नॉट प्लस V1. म्हणजे याच्या पुढे याला हेल्पिंग वर्ब म्हणतात, याच्या पुढे नॉट वापरा, सेंटेन्स निगेटिव्ह होईल. कोणतंही सेंटेन्स निगेटिव्ह करण्यासाठी आपल्याला हेल्पिंग वर्बची गरज असते. त्याच्या पुढे नॉट ठेवला का वाक्य नकारार्थी झालं. म्हणजेच काय झालं? आय शॅल नॉट. तर शॅल नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे शांट.
बघा शॉर्ट, दोन्हीपैकी एक काही म्हणू शकता. शंट राईड हॉर्स. आय शंट राईड हॉर्स. आय शॅल नॉट राईड हॉर्स. याचा नकार काय होईल? हे नकार बघितलं आपण. आता प्रश्न बघा. शॅल किंवा विल सुरुवातीला ठेवा, मग सब्जेक्ट लिहा, मग V1 म्हणजे काय झालं? शाल. आय शाल सुरुवातीला ठेवा. शॅल आय राईड हॉर्स. मी घोड्यावरनं सवारी करीन का? नकार काय होईल? सुरुवातीला शालच्या ऐवजी शान ठेवा. काय होईल मग? शांट. शांट आहे राईड हॉर्स. मी घोड्यावरनं सवारी करणार नाही का? मी घोड्यावरून सवारी करणार नाही का? आता तुमच्या लक्षात येईल एखादं वाक्य होकारार्थी करण्यासाठी काय करावं लागतं. याची काही उदाहरणं बघूया आपण. पॉझिटिव्ह स्टेटमेंटची उदाहरणं काय काय करता येतील आपल्याला बघा. अजून एक उदाहरण बघूया या प्रकारामध्ये. दे विल स्टार्ट. दे विल स्टार्ट प्लेइंग. दे विल स्टार्ट प्लेइंग. ते खेळायला चालू करतील. ते खेळ चालू करतील. आता या ठिकाणी प्लेइंग हे काय व्हर्ब नाही आहे, नाव नाही इथं. आता दे विल स्टार्ट प्लेइंग किंवा दे विल स्टार्ट टू प्ले, दोघांचा अर्थ एकच आहे. प्लेइंग म्हणजेच टू प्ले. होकारार्थी झालं. नकारार्थी करताना काय करेल? दे विल नॉट स्टार्ट प्लेइंग. दे विल नॉट म्हणजेच ओंट. बघा ओंट शॉर्ट फॉर्म आहे ओंट. दे विल नॉट म्हणजेच दे ओंट स्टार्ट प्लेइंग. ते खेळायला सुरुवात करणार नाहीत. प्रश्न कसा होईल? सुरुवातीला शाल घ्या किंवा विल घ्या. म्हणजे विल सुरुवातीला घ्या, बाकीचा भाग तसाच ठेवा. काय होईल हो? विल दे. पुढे बोला. विल दे स्टार्ट प्लेइंग. विल दे स्टार्ट प्लेइंग चा अर्थ काय? विल दे स्टार्ट प्लेइंगचा अर्थ काय? ते खेळ चालू करतील का? ते खेळायला चालू करतील का? आणि प्रश्न कसा होईल हो? ओंट सुरुवातीला घ्या. ओंट दे स्टार्ट प्लेइंग. ओंट दे स्टार्ट प्लेइंग. ते खेळायला चालू करणार नाहीत का? म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय केलं? होकारार्थी वाक्याचा, नकारार्थी वाक्याचा, प्रश्नार्थक वाक्याचा आणि नकारार्थी प्रश्नार्थक वाक्याचा वापर कसा करायचा फ्युचर टेन्समध्ये ते पाहिलं. तर मी तुम्हाला इथं काही उदाहरणं, सिम्पल टेन्समधील काही उदाहरणं आपण होकारार्थी आणि नकारार्थी करण्यासाठी आपण बघणार आहोत, देणार आहे. तुम्हाला दिलेल्या वाक्याचा काळ ओळखता येतो का ते पाहूया आपण. बघा इथं मी काही उदाहरण देतोय. सिंपल अर्थात सिंपल टेन्सचीच उदाहरण आहेत. आपण सिंपल टेन्स 3 पाहिले. सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर. सिंपल पास्टचं फॉर्म आत्ता मगाशीच पाहिलं आपण, S + V2. सिंपल प्रेझेंट S + V1 आणि सिंपल फ्युचर S + शॅल विल + V1. आता बघा काही उदाहरणं बघूया आपण. नेम द टेन्स. बघा नेम द टेन्स. काळाचं नाव सांगा. बघा वीरू किंवा बघा विजू फॉट ब्रेवली. या वाक्याचा टेन्स कोणता आहे? तर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे की हा सब्जेक्ट आहे
आणि फाईटचा पास्ट टेन्स फॉट आहे, हा V2 आहे, म्हणजेच इट इज सिंपल पास्ट टेन्स. कोणता आहे हा? सिंपल पास्ट आहे, सिंपल पास्ट. इट विल रेन हेविली, इट विल रेन हेविली. कोणता टेन्स आहे? यस, साधा आहे भाग. हा इट हा सब्जेक्ट आहे, विल प्लस V1. बघा, विल प्लस V1 म्हणजेच कोणता आहे? यस प्लस विल प्लस V1. हा कोणता टेन्स आहे? सिंपल फ्युचर आहे, सिंपल फ्युचर आहे. डू यू लाईक इट? डू यू लाईक इट कोणता टेन्स आहे? आपल्याला माहिती असायला पाहिजे की हा व्हर्बल क्वेश्चन आहे, पण जर का वाक्यामध्ये डू किंवा डज आला असेल तर तो सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, दुसरा कुठलाही टेन्स नसतो. त्यामुळे जास्त काय याच्याविषयी चर्चा करण्याची आवश्यकता नाहीये. जर वाक्यामध्ये डू किंवा डज असेल तर तो सिंपल प्रेझेंटच असतो, सिंपल प्रेझेंट. बघा, डू यू लाईक इट आणि डिड द कॅट कॅच, CATCH, कॅच द रॅट. डिड द कॅट कॅच द रॅट. या वाक्यामध्ये सुरुवात डीड न झालेली आहे, हा व्हर्बल क्वेश्चन आहे. डिड द कॅट कॅच द रॅट हा सिंपल पास्ट टेन्स आहे, कारण रूल आहे जर वाक्यामध्ये डीड असेल तर तो सिंपल पास्ट टेन्स असतो. काय म्हणतोय कळतं? वाक्यामध्ये डीड कुठेही येऊ देत, सुरुवातीला येऊ देत, कर्त्याच्या नंतर येऊ देत, तो सिंपल पास्ट टेन्स असतो. थोडक्यात काय, शॅल विल V1 आलं सिंपल फ्युचर, डू डज आला सिंपल प्रेझेंट आणि डीड आला तर सिंपल पास्ट टेन्स. तर विद्यार्थी मित्र हो, आत्तापर्यंत आपण सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर या टेन्सची रूप, फॉर्म्युले बघितले, त्यांचे अर्थ बघितले आणि एकच वाक्य 4 प्रकारे कसं करता येईल, पॉझिटिव्ह स्टेटमेंट, निगेटिव्ह स्टेटमेंट, पॉझिटिव्ह क्वेश्चन आणि निगेटिव्ह क्वेश्चन, या प्रकारामध्ये सराव करा. सरावानंतर तुम्हाला यश नक्कीच चांगल्या प्रकारे मिळेल.